हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला जय जय हे भारत देशा या कवितेवर 15 MCQs विचारणार आहे। प्रत्येक प्रश्न एका गुणासाठी आहे। चला तर मग सुरू करूया। आपला पहिला प्रश्न आहे की कवितेच्या सुरुवातीला भारताला काय म्हटले आहे, आणि याचे पर्याय आहेत ए जुन्या जगाची आठवण, बी नव्या जगाची आशा, सी एक सुंदर देश, आणि डी वीरांची भूमी। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी नव्या जगाची आशा। कारण कवितेची पहिलीच ओळ तू नव्या जगाची आशा अशी आहे। यावरून स्पष्ट होते की कवी भारताला नव्या जगाची आशा मानतात। हे की उपनिषदांची वाणी कोठून उजळली असे कवी म्हणतात। पर्याय आहेत ए शहरांमधून, बी शाळांमधून, सी तपोवनातून, आणि डी घराघरातून। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी तपोवनातून। याचं स्पष्टीकरण असं आहे की कवितेतील तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी या ओळीनुसार उपनिषदांचे महान ज्ञान ऋषीमुनींच्या तपोवनातून निर्माण झाले आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे की नररत्नांच्या खाणी या शब्दाचा योग्य अर्थ कोणता, आणि ऑप्शन्स आहेत ए ज्या भूमीत खूप रत्ने सापडतात, बी ज्या भूमीत महान व श्रेष्ठ माणसे जन्माला येतात, सी सोन्याच्या खाणी, आणि डी लोकांची घरे। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी ज्या भूमीत महान व श्रेष्ठ माणसे जन्माला येतात। कारण नररत्न म्हणजे माणसांमधील रत्न म्हणजे श्रेष्ठ माणसे, आणि खाणी म्हणजे जिथे काहीतरी मौल्यवान गोष्ट मोठ्या प्रमाणात सापडते। कवी म्हणतात की भारताची माती ही अशा महान लोकांना जन्म देणारी खाण आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे की कवितेनुसार भारताच्या माना कोणापुढे वाकल्या नाहीत। पर्याय आहेत ए मित्रांपुढे, बी देवापुढे, सी बळापुढे वा छळापुढे, आणि डी आईवडिलांपुढे। बरोबर उत्तर आहे पर्याय सी बळापुढे वा छळापुढे। याचं कारण असं की कवितेतील बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना ही ओळ स्पष्टपणे सांगते की भारताने कोणत्याही जुलमी शक्ती किंवा अत्याचारापुढे कधीही हार मानली नाही। प्रश्न क्रमांक 5 आहे की कोणाला बघून अन्यायाला कापरे भरते। पर्याय आहेत ए शूर अभिमानाला, बी श्रीमंत लोकांना, सी लहान मुलांना, आणि डी परदेशी लोकांना। आणि योग्य उत्तर आहे पर्याय ए शूर अभिमानाला। याचं स्पष्टीकरण असं आहे की अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना या ओळीचा अर्थ आहे की भारतीयांचा शूर स्वाभिमान बघून अन्यायाला सुद्धा भीती वाटते। प्रश्न क्रमांक 6 आहे की दुसऱ्या कडव्यात भारताला कोणत्या 2 गोष्टींचा देश म्हटले आहे। तुमचे पर्याय आहेत ए आत्मशक्ती आणि त्यागभक्ती, बी धन आणि संपत्ती, सी खेळ आणि संगीत, आणि डी ज्ञान आणि विज्ञान। याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए आत्मशक्ती आणि त्यागभक्ती। कारण कडव्याच्या शेवटी जय आत्मशक्तीच्या देशा जय त्यागभक्तीच्या देशा असे म्हटले आहे। यातून भारताची ओळख आत्मिक शक्ती आणि त्यागाची भावना असलेला देश अशी करून दिली आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे की शेते कशामुळे धुंद होऊन डोलत आहेत। पर्याय ए पावसामुळे, बी वाऱ्यामुळे, सी श्रमामुळे, आणि डी संगीतामुळे। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी श्रमामुळे। कारण श्रमांतून पिकलेली शेते पहा डोलती धुंद या ओळीचा अर्थ आहे की शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे म्हणजेच श्रमांमुळे पिकलेली शेते आनंदाने डोलत आहेत।
प्रश्न क्रमांक 8 आहे की घामाच्या थेंबांतून काय सांडते असे कवी म्हणतात. पर्याय आहेत ए. पाणी, बी. रक्त, सी. हृदयातील आनंद आणि डी. दुःख. आणि योग्य उत्तर आहे पर्याय सी. हृदयातील आनंद. याचं स्पष्टीकरण म्हणजे कवी इथे कल्पना करतात की शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबांतून केवळ पाणी नाही तर त्यांच्या मनातला खरा आनंद ओसंडून वाहत आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे की तिसऱ्या कडव्यात भारताला हरित क्रांतीचा देश आणि दुसरा कोणता देश म्हटले आहे. ऑप्शन्स आहेत ए. औद्योगिक क्रांतीचा देश, बी. विश्वशांतीचा देश, सी. तंत्रज्ञानाचा देश आणि डी. इतिहासाचा देश. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विश्वशांतीचा देश. कारण या कडव्याचा शेवट जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा असा होतो, ज्यात भारताला शेतीमधील प्रगतीचा आणि जगात शांतता प्रस्थापित करणारा देश म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे की श्रम या शब्दाचा कवितेतील योग्य अर्थ निवडा. पर्याय आहेत ए. आराम, बी. कष्ट, सी. पैसा आणि डी. स्वप्न. सोपा आहे हा प्रश्न. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कष्ट. कारण श्रमांतून या शब्दाचा अर्थ कष्टामधून किंवा मेहनतीमधून असा आहे, जो शेतकऱ्यांच्या परिश्रमाबद्दल सांगतो. प्रश्न क्रमांक 11 आहे की अंधाराला जाळण्यासाठी काय उठले आहेत. पर्याय आहेत ए. सूर्यकिरणे, बी. लाख मशाली, सी. विजेचे दिवे आणि डी. ज्ञानाची पुस्तके. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. लाख मशाली. याचं स्पष्टीकरण असं की अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली या ओळीनुसार अंधार नाहीसा करण्यासाठी लाखो मशाली पेटून उठल्या आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे की कवितेतील अंधार हे कशाचे प्रतीक आहे. पर्याय आहेत ए. रात्र, बी. अज्ञान, गरिबी आणि अन्याय, सी. काळा रंग आणि डी. शांतता. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अज्ञान, गरिबी आणि अन्याय. कारण येथे अंधार म्हणजे केवळ रात्रीचा अंधार नाही, तर समाजात पसरलेला गरिबी, अज्ञान आणि अन्यायारूपी अंधार आहे, ज्याला क्रांतीच्या मशाली दूर करत आहेत. प्रश्न क्रमांक 13 आहे की चौथ्या कडव्यानुसार कोणाच्या झोपड्या थरारल्या आहेत. पर्याय आहेत ए. श्रीमंतांच्या, बी. सैनिकांच्या, सी. कंगालांच्या आणि डी. शेतकऱ्यांच्या. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी. कंगालांच्या. याचं कारण असं की पहा, झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली या ओळीतून सूचित होते की आता गरीब आणि दीनदुबळे लोक ही अन्यायाविरुद्ध जागे झाले आहेत. चला आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. प्रश्न क्रमांक 14 आहे की शेवटच्या कडव्यात भारताला लोकशक्तीचा देश आणि अजून काय म्हटले आहे. पर्याय आहेत ए. दलित मुक्तीचा देश, बी. वीरपुरुषांचा देश, सी. निसर्गाचा देश आणि डी. सणांचा देश. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए. दलित मुक्तीचा देश. कारण कवितेचा शेवट जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा या ओळींनी होतो. यात भारताला लोकांच्या शक्तीचा आणि शोषित पीडित लोकांना मुक्ती देणारा देश म्हटले आहे. आणि हा आहे आपला शेवटचा प्रश्न. जय जय हे भारत देशा या ओळीतून कवीची कोणती भावना व्यक्त होते. पर्याय आहेत ए. दुःख, बी. राग, सी. अभिमान आणि आदर आणि डी. भीती.
आणि बरोबर उत्तर आहे पर्याय सी, अभिमान आणि आदर. कारण जय जय हे शब्द विजयाचा आणि गौरवाचा उद्घोष करण्यासाठी वापरतात. यातून कवीची आपल्या देशाबद्दलची अभिमानाची आणि आदराची भावना स्पष्टपणे व्यक्त होते. तर मित्रांनो, हे होते आपले जय जय हे भारत देशा या कवितेवरचे 15 प्रश्न. तुम्हाला 15 पैकी किती गुण मिळाले हे तुमच्या नावासोबत कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.